नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. 13 ऑगस्ट 2026 पासून पवित्र श्रावण मासाला सुरुवात होत असून श्रावण मास हा भगवान भोलेनाथांना समर्पित महिना आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले विष भगवान भोलेनाथांनी श्रावण महिन्यातच प्राशन केले होते. त्यामुळे त्यांच्या अंगाचा दाह कमी करण्यासाठी देवाने त्यांना जल आणि बेलपत्र अर्पण केले आणि म्हणूनच श्रावणात शिवलिंगावर जलाभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे. या श्रावण महिन्यामध्ये शिवपूजा, रुद्राभिषेक, उपवास याचे आपल्याला शतपटीने फळ प्राप्त होते. या पवित्र श्रावण मासापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते. श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण, गीता पठण, नामजप करण्याची परंपरा आहे. या महिन्यात केलेले जप, तप, ध्यान, धारणा, उपासना याचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होतं आणि भगवान भोलेनाथांची माता पार्वतीची देखील कृपा प्राप्त होते. या महिन्यामध्ये अनेक सेवा उपाय देखील केले जातात. असाच एक उपाय आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी, मुलांचा शिव पार्वतीसारखा जोडा जुळावा यासाठीच या श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत ग्रंथातील आपल्याला एक अध्याय वाचायचा आहे. आता हा अध्याय वाचताना आई वडिलांनी किंवा मुलामुलींनी कुणीही वाचला तरी देखील चालेल. आता कोणता अध्याय आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला शिवलीला अमृत ग्रंथातील एक अध्याय पठण करायचा आहे, श्रवण करायचं आहे. या शिवलीला अमृत ग्रंथाच्या 14व्या अध्यायात श्रीधर स्वामींनी स्वतः सांगितलं आहे की श्रावण मासात जो कोणी हे शिवलीला अमृत श्रवण करील, पठण करील, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तो शिवलोकास जाईल. म्हणजेच ग्रंथकाराने श्रावण महिना ठरवून दिला आहे. शिवलीला अमृत वाचताना घरात धूप, बेल, रुद्राक्ष असतो. ओम नमः शिवायचा जप केल्यानं मन शांत होतं आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते. पूर्वीचे लोक यालाच मानसिक आणि शारीरिक शुद्धी असे म्हणत. श्रावण महिना भगवान भोलेनाथांचा महिना, शुद्धीचा महिना आणि फळप्राप्तीचा महिना. म्हणूनच या महिन्यात शिवलीलामृत ग्रंथ वाचण्याची परंपरा घडली आणि श्रावणामध्ये शिवलीलामृत वाचणं म्हणजे थेट भगवंताशी संवाद साधण्यासारखं आहे. तर आपल्याला जो अध्याय वाचायचा आहे तर तो अध्याय आहे शिवलीला अमृत ग्रंथातील अध्याय 10वा. अध्याय 10व्याचे नाव आहे श्री शंकरांनी भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्याची कथा. यालाच कामधेनू अध्याय असं देखील म्हटलं जातं आणि हा अध्याय मुलामुलींनी दोघांनीही वाचायचा आहे. शिवलीलामृत अध्याय 3 यामध्ये फक्त पार्वती मातेची कथा आहे आणि ती मुलींसाठी जास्त प्रभावी आहे. आता मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे, जी सेवा सांगत आहे, जो 10वा अध्याय वाचायचा आहे तर तो दोघांसाठी आहे. पुढे मी तुम्हाला अध्याय 3 मुलींनी कशा प्रकारे वाचायचा आहे तर ते देखील सांगणार आहे. पण अध्याय 10वा हा लिंगभेद करत नाही. यात भगवान शिवाने कोणालाही भेद न करता स्त्री पुरुष दोघांच्याही मनोकामना पूर्ण केल्या आहेत. म्हणूनच मुलामुलींच्या विवाहासाठी हा एकच अध्याय आपल्याला पुरेसा आहे. या अध्यायात शिव सांगतात की जो कोणी श्रद्धेने माझे नाव घेईल आणि ही कथा वाचेल तर त्याची कोणतीही इच्छा असेल तर मी पूर्ण करणार आहे. म्हणूनच चांगले गुणस्थळ मिळवण्यासाठी हा अध्याय सर्वात प्रभावी आहे. यात सांगितलं आहे की या अध्यायाच्या पठणाने कालसर्पदोष, पितृदोष, ग्रहपीडा, विलंब, नकार या सर्व गोष्टी दूर होतात. मुलाचा किंवा मुलीचा विवाह जमत नाही यामागे हेच जर कारण असेल तर ते शिव दूर करतात. याला शीघ्र विवाह अध्याय असं देखील म्हटलं जातं. ज्यांच्या विवाहामध्ये विलंब होतोय, विवाहात उशीर होतोय, स्थळे येऊन परत जात आहेत किंवा विवाहासंबंधित अनेक अडचणी निर्माण होत आहेत, कुंडली दोष असतील तर त्यांच्यासाठी हा अध्याय रामबाण आहे. फक्त विवाहच नाही तर मनासारखा सुसंस्कारित धार्मिक जोडीदार मिळावा यासाठी शिव आणि पार्वती वरदान देतात आणि संसार देखील सुखी होतो. तर या सेवेला म्हणजेच या शिवलीलामृत ग्रंथातील आपल्याला 10व्या अध्यायाचं पठण करायला, श्रवण करायला श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सुरुवात करायची आहे. आणि कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी संकल्प करणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं सर्वप्रथम शिवलिंगासमोर किंवा भगवान शिवांच्या फोटोसमोर आसन घेऊन बसायचं आहे. हातामध्ये पाणी, अक्षता, फुलं घ्यायची आहेत आणि म्हणायचं आहे ओम हे गौरी शंकरा, आज मी शिवलीलामृत ग्रंथातील 10व्या अध्यायाचे पठण करत आहे किंवा करते आहे. मुलं करत असतील तर मुलांनी, मुली करत असतील तर मुलींनी बोलायचं आहे. त्यानंतर आई वडील जर करत असतील तर आई वडिलांनी आपल्या मुलांचं नाव घ्यायचं आहे आणि त्यांच्या विवाहातील अडथळे दूर व्हावेत आणि माझ्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा, गुणस्थळ जमवून दे अशी प्रार्थना करायची आहे. हे मी व्रत किती दिवस करणार आहात किंवा किती सोमवार करणार आहात, माझ्याकडून काही झाली तर क्षमा करा आणि मग ते पाणी तामनात सोडायचं आहे. म्हणजेच तुम्हाला आपण हे जी सेवा करणार आहात
तर त्याची तुम्हाला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे आणि मग तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे। त्याचबरोबर सुरुवात करत असताना कोणत्याही सोमवारी करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये किंवा पौर्णिमेपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे। त्यानंतर सकाळी ज्या वेळेला तुम्ही देवपूजा करत असता तर त्यावेळेला तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे। सर्वप्रथम तर सकाळी लवकर उठून स्नान करून शक्यतो पांढऱ्या रंगाची कपडे परिधान करायचे आहेत किंवा पांढरी नसतील तर पिवळ्या रंगाची करायची आहे। त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे। शिवलिंग असेल देवघरामध्ये किंवा भगवान शिवांची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर त्यावरती तुम्हाला सर्वप्रथम जलाभिषेक करायचा आहे, दुग्धाभिषेक करायचा आहे, बेलपत्र, पांढरी फुलं, अक्षदा अर्पण करायचे आहेत। आता जर मूर्ती असेल तर तुम्हाला करायचे आहे आणि मूर्ती जर धातूची असेल तरच करायची आहे। जर भगवान शिवांची जर प्रतिमा असेल तर मग तुम्हाला अभिषेक करता येणार नाही। त्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे, तुपाचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर माता पार्वतीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या बांगड्या, लाल रंगाची चुनरी अर्पण करायची आहे, गजरा आपल्याला अर्पण करायचा आहे। सौभाग्यवती स्त्री असल्यामुळे तुम्हाला सौभाग्याचे वाण तिला अर्पण करायचे आहेत। त्यानंतर गणपती बाप्पांचे सर्वप्रथम तुम्हाला 3 वेळा नामस्मरण करायचं आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे, म्हणजेच वाचनामध्ये कोणताही अडथळा येणार नाही। त्यानंतर आपण ज्या ठिकाणी देवपूजा केलेली आहे म्हणजेच शिवलिंग पूजा केलेली असेल तर त्याच्यासमोरच स्वच्छ आसन घेऊन तुम्हाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे। सर्वप्रथम तर तुम्हाला आधी 11 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर ग्रंथ हातात घेऊन शुद्ध उच्चारात शांतपणे आणि मोठ्याने आपल्याला तो वाचायचा आहे। वाचताना ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे मध्ये मध्ये। त्यानंतर तुम्हाला हे जे अध्याय आहे 10वा तर तो वाचण्यासाठी 35 ते 40 मिनिटं लागतात आणि वाचन झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। यासाठी तुम्ही जपमाळेचा देखील वापर करू शकता। या दिवशी तुम्हाला शक्यतो उपवास करायचा आहे। उपवास करणं शक्य नसेल तर मग सात्विक आहार घ्यायचा आहे। अगोदर सांगितलं त्याप्रमाणे या दिवशी किंवा पूर्ण श्रावण महिन्यामध्ये तामसिक पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत। दिवसभर तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। प्रदोष काळामध्ये संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला भगवान शिवांची ज्या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे त्या ठिकाणी पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यांना पुन्हा बेलपत्र अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्या मुलांसाठी आपल्याला पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे। मुलं असतील तर मुलांनी स्वतःसाठी करायचे आहे आणि त्यानंतर सात्विक जेवण करून आपण हे जे उपवास केलेला आहे पारणा आहे तर ते फेडायचं आहे। तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही श्रावणातील 4 सोमवार सलग हा उपाय करू शकता, ही सेवा करायची आहे। दुसरा पर्याय जर तुम्हाला शक्य होत असेल तर 11 दिवस सलग हा एकच अध्याय वाचायचा आहे किंवा पर्याय तिसरा प्रत्येक सोमवारी 1 वेळा जोपर्यंत कार्य होत नाही तोपर्यंत म्हणजेच विवाह जमत नाही तोपर्यंत दर सोमवारी शिवलीलामृत ग्रंथातील हा 10वा अध्याय तुम्हाला वाचत राहायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची। शक्य असेल तर या दिवशी दानधर्म करायचा आहे। त्याचबरोबर आपण ही जी सेवा करत आहोत तर या सेवेवर विश्वास ठेवायचा आहे। आपण ही जर सेवा केली तर आपल्याला याचं नक्की फळ मिळणार आहे ही मनामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। त्याचबरोबर भगवान भोलेनाथांनी आपण केलेली सेवा ही स्वीकारली आहे हे आपल्या मनामध्ये ठेवायचं आहे आणि मगच आपण ही सेवा करायची आहे। मन आणि शरीर दोन्ही शुद्ध ठेवायचं आहे। कोणतीही सेवा केली की आपल्याला लगेच फळ प्राप्त होत नाही, त्यामुळं सेवामध्येच करणं सोडू द्यायचं नाही। थोडक्यात काहीतरी संकल्प करायचा आहे। स्नान करताना मी ज्या सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कपडे परिधान करायचे आहेत, पूजा करायची आहे, 10व्या अध्यायाचं वाचन करायचं आहे, 108 वेळा नामजप करायचा आहे, दानधर्म करायचा आहे, श्रद्धा ठेवायची आहे, तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत। त्याचबरोबर मुलं मुली आंघोळ करत असतील तर त्यावेळेला त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत। त्याचबरोबर थोडंसं गंगाजल किंवा जर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र किंवा पंचगव्य तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीनं मुलांना आंघोळीला या ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात तर त्या दिवशी द्यायचं आहे, ज्यामुळे मुलांचं मन शांत एकाग्र होतं आणि मुलांच्या मनामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होते। शिवलीलामृत वाचल्यानं आपल्याला काय फळ मिळतं तर रोगी निरोगी होतो, निर्धन धनवान होतो, पुत्र प्राप्त होते, विवाहात येणारे अडथळे दूर होतात, मनाला शांती मिळते, घरामध्ये सुखशांती येते। म्हणूनच पूर्वीच्या स्त्रिया म्हणायच्या श्रावण आला की शिवलीलामृत हातात। थोडक्यात काय तर श्रावण, शिवलीलामृत आणि शिवकृपेचा शॉर्टकट म्हणजेच भगवंतापर्यंत पोहोचण्याचा हा शॉर्टकटचा मार्ग।
आता जो 10वा अध्याय पाहिला तर तो मुला-मुलींनी दोघांनीही वाचायचा आहे. पण जर मुलींना जर हा उपाय करायचा असेल तर शिवलीलामृत ग्रंथातील 3रा अध्याय हा देखील त्या वाचू शकतात. या अध्यायाचं नाव आहे पार्वती विवाह कथा. आता हा एकच अध्याय का, तर या अध्यायात पूर्ण पार्वती मातेची कथा आहे. मातेने कशी कठोर तपस्या करून सर्व अडथळे दूर करून भगवान शिवांना पती म्हणून मिळवले होते ते सर्व काही यामध्ये आहे. म्हणूनच या अध्यायाला विवाह अडथळा निवारण अध्याय असं देखील म्हटलं जातं. यामुळे विवाहातील सर्व अडथळे दूर होतात. पितृदोष, मंगल दोष, कालसर्प दोष, त्याचबरोबर मनासारखा जोडीदार मिळतो. जसा माता पार्वतीला भगवान शिव मिळाले त्याप्रमाणे विवाह लवकर जुळतो, विलंब दूर होतो. आता ही सेवा करताना देखील मी अगोदर सांगितलं त्याचप्रमाणे तुम्हाला करायचे आहे. फक्त तुम्हाला अध्याय वेगळा वाचायचा आहे आणि उपाय सेवा करताना मनामध्ये श्रद्धा ठेवायची आहे. त्याचबरोबर हा अध्याय आई वडिलांनी देखील वाचला तरी चालतो, मुलामुलींनी वाचला तरी चालतो. सर्वात चांगले म्हणजे घरातील ज्येष्ठांनी संकल्प करून हा वाचावा आणि मुलाने किंवा मुलीने त्यांच्यासोबत बसून ऐकावा. त्याचबरोबर महत्त्वाचा नियम, जर तुम्ही सेवा सुरू केली सोमवारी तर 4 सलग सोमवार तुम्हाला ही सेवा करायची आहे. एकदा जर खंडमध्ये पडला तर पुन्हा तुम्हाला पहिल्या सोमवारपासून सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर बेलपत्र तुम्हाला 108 घ्यायचे आहे. दर सोमवारी 108 बेलपत्रावर ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे आणि ही 108 बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. शुद्ध आचरण ठेवायचं आहे. या दिवशी खोटे बोलू नये, कोणाची निंदा करू नये, क्रोध करू नये. त्याचबरोबर या दिवशी मनामध्ये कोणाविषयी पाप आणू नये. त्याचबरोबर श्रद्धा ठेवायची आहे. आज नाही झाले तरी उद्या नक्की होईल असा विश्वास ठेवायचा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर 108 बेलपत्राची सेवा तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये दररोज जर करणे शक्य होत असेल तर करायचे आहे. दर दिवशी 108 बेलपत्र घ्यायचे आहेत. त्याच्यावर ओम नमः शिवाय असा मंत्र लिहायचा आहे आणि तो शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. यामुळे देखील भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात. दुसरा जो उपाय आहे तो म्हणजेच रोज 108 वेळा मी तुम्हाला जो कात्यायनी मंत्र सांगत आहे तर तो म्हणायचा आहे. हा विवाहासाठी सर्वात प्रभावी मंत्र मानला जातो आणि तुम्हाला मी जी सेवा सांगितलेली आहे शिवलीला अमृत ग्रंथातील 10वा अध्याय मुलामुलींसाठी आणि मुलींनी 3रा अध्याय वाचायचा आहे. ज्याला जो शक्य होईल तर त्यानं तो वाचायचा आहे. मुलांनी 3रा अध्याय वाचू नये. आता कात्यायनी मंत्र मी सांगत आहे. ओम कात्यायनी महामाये महायोगिनी धीश्वरी नंद गोपुसुत देवी पती मे कुरुतु नमः. पुन्हा एकदा मी मंत्र सांगते. ओम कात्यायनी महामाये महायोगिनी धीश्वरी नंद गोपुसुत देवी पती मे कुरुते नमः. आता हा मंत्र विवाहासाठी सर्वात प्रभावी मंत्र समजला जातो. जर तुम्हाला मंत्र समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी ज्याप्रमाणे सेवा सांगितलेली आहे तर त्याप्रमाणे सेवा करायची आहे. शिवलीला अमृत ग्रंथातील 10वा अध्याय वाचायचा आहे, श्रवण करायचं आहे, पठण करायचं आहे. त्याचबरोबर उपाय करताना मनामध्ये श्रद्धा ठेवायची आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. श्रावण महिना संपण्यापूर्वीच तुमच्या कानावर चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमच्या काही समस्या असतील तर अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.